रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 17 भाग 81 आत्ता यज्ञू करी विरेशा करी पै याची ऐसा करी श्रद्धाला जैसा अवतीला रावो जरी राजा घासारीशी ये तिचे उपरेशा जाये आणि कीर्ती ही होय श्रद्धा न ठके धरुनी आवाका म्हणे स्वर्गो जोडेले आसिका दक्षितो होईन लोका घडेल यागो ऐसा केवळ फळा लार्गी महत्व फोकावया जगी पार्थ निष्पत्ती ऐशी यागी जयास पै ते आणि पशु पक्षी विवाही दोषी कामा पैरता नाही तैसा तमा यज्ञ पाही ग्रहोची मूळ वारया वाट न वाहे की मूर्त पाहे निश्चिंद्वासी बिहे गी जरी तामगुचिया आचार विधीचा आथी ओढावारी म्हणून या तो धूर धरा तुच्छ खुळा नाही विधीची तेत चाड नये मंत्राधिक तया काड अन्न जात न सुये तोड आसिये जीवी पैराचा बोधू ब्राह्मणा हे रिगले दक्षिणा अग्नी झाला वावुधाना पडा जैसा वायाची सर्वस्व वेचे मुख ना देखता श्रद्धेचे मागविले निपुत्रियाचे जैसे घर ऐसा जो आज्ञा भासू त्या नाम यागुवसू एक म्हणे निवासू रेयेचा तो आता गंगेचे एक हरी नेले अनाशी वाहनी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे तैसे तिही गुणी तप ते झाले आहे त्रिरूप ते एक केले पाप धरी एक आणि तेची तिही भेदी ऐसनी पा अनोनी सुबुद्धी पानो पाहिशी तरी आधी तपाची जाण तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदले गुणी तेही पाठी बोलो तरी तप ते का सन्मक तेही त्रिवेद ऐक स्थिर मानसिक शाब्दगा आत्ता या तिही माझारी यारी रतव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पिढी यता होय तया प्रिया देवतलया यात्रादिके करावा आट ही पहार जैसे पाया उळीग घापे देवागण मिरविया आगोपचार पुरवनिया करावया म्हणिया शोभती हात लिंगकी प्रतिमा देठी एकत खेऊ अंगष्टी देठी जे का ठाकी अडली जैसे आणि विधी विनायदिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायिकी कीजे त्वा प्रवासे का पिढी का शिनले जे साकडा ते जीव सुरवडा आणि जती सकल तीर्थाची घुरे हे का माता पितरे तया सेविके शरीरे लोन कीजे आणि संसारा ऐसा दारुण तो भेटिला हरीशिनो तो ज्ञानदानी सकरुण भजी जय गुरु हा स्वधर्माच्या अगिठा देह जाड्याची किटा आवृत्ती पुटी सुबटा झाडी कीजे वस्तू भूतमात्री निमिजे परोपकारी भजिजे विषयी निमिजे नावे नावे जन्मतेनी प्रसंगे क्रीटे शिवने अंगे तिथून या जन्म आघावे सावळे कीजे भूमात्राचे न्यनावे पुनही सासुडावे किंबहुना सांडावे छेदभे ऐसेसी जै शरीरी रहाटीची पडे उजरी तै शरीरे ते घुमरी आले जाण पार्था समस्तही ये कारणे
देहाचेच धानपणे, म्हणून यया ते मी म्हणे. शरीर तप, व शरीर जे तप तयाचे दाविले रूप. आता ऐक निष्पाप मोहिते, तरी लोहाचे अंग तुके. न तोडिताची कणके, केले जैसे देखे. तरसे तेने तैसे न दुखविता सजे. जावाळिया सुख निपिजे, साधुत्व का देखिजे. बोलना जिये, पाणी मुदल झाडा. तृण ते प्रसंगीचे जिये, तैसे का बोलिले होय. सर्वाहित जोडे अमृताची सुरसी. ते प्राणोची अमर करी. तेने पाप ताप वरी, गोडीही दे. तैसे आविकही फिटे. आपुले अनाद्विक भटे, एकता रुचे इन विटे. ऋषी जैसा जरी कोण करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे. आ तरी अवर्तणे निमुनु का नाम. ऋग्वेदादी तिन्ही सृष्टी जती वाङ्भुवनी. केली जैसे वंदने ब्रह्मशाळा. ना तरी एक धावे नाव, तैसे शैव का वैष्णव. वाचे वसे ते वाग्भव. आता तप जे मासिक, ती सांगो ऐक म्हणे. लोकनाथा नायक नायकुतो, तरी सरोवर तरंगती. सांडिले आकाश मेघी, का चंदनाही उरगी उद्यान जैसे. नाना काळ वैषम्य चंद्रू, का सांडिलिया आधी निरेंद्र. का तरी क्षीर समुद्र मंदराचळे, ते नाही विकल्प जळे. सांडूनिया गेले सकळे, मन राहे का केवळे. स्वर जे तपने विन प्रकाशू, जोड्या विन रसी रसू. पोकळवी आकाशू होय जैसा, तैसा आपलिया सोय देख. आणि आपलिया स्वभाव मुके, हिंबवली जैसे अंगिके. देवो निजी निधी, चलते कळके विन. शाशी बिंब जैसा परिपूर्ण, तैसा चारो शृंगारपण मनाचे जे. भुजाली वैराग्याचे वैरपण, जिरली मनाची धाक काप. तेथे केवळ झाली वाप निज बोधाची, म्हणून या विचारवया शास्त्र. रहाटवावे ते वक्त्र, ते वाचे चेही सूत्र. हाती न धरी ते स्वलाभ भालेपणे. मनपणही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे. आपुले निज के उठती ते भाव, जिहे इंद्रिया मार्गी धाव. घेऊनिया ठाकावे विषयाचे ते, म्हणून या तिये मानसी. भावशुद्धीची आपोशी, रोमुशीची जैसी तळहाता ताशी. काय बहु अर्जुना, जैसे हे दशा ये मना. ते मनस्थ भी धाना. मात्र ती परी तैसे असो ते जाण. मानस तापाचे लक्षण, म्हणे संपूर्ण सांगितले. ऐव देह वाचा चित्ते, ते त्रिविधत्वात्ते. ते सामान्य तप तुते, तरी व्यसले गा. गुणत्रयासंगे हेची विशेषे, त्रिविधी रिंगे. हेही ऐक चांगे बळे, तरी तप हीच त्रिविधी. दे दाविले तुझ प्रबुद्धी, हेची करी पूर्णत्व. सांडूनी फळ जैशी पुरतिया सत्वशुद्धी. आचारी जे आस्तिक्य बुद्धी, तै तयाचेन्या गा प्रबुद्धी. ना तरी तप स्थापने लागी, दुजेपण मांडूनिया जगी. महत्वांद्रिशृंगरी बैसावया, त्रिभुवनीच्या सन्माना. न वाचावे आना, तेचिया आसना भोजना लागी. विश्वाची स्तोत्रा, आपण होवावया पात्रा. विश्व आपुलिया यात्रा, विवायावे. विश्वाची स्तोत्रा, आपण होवावया पात्रा. विश्व आपुलिया यात्रा, वियायावे. लोकाची विविध पूजा, आश्रय न धरा दुजा. भोगी भोगावा ओझा, महत्वाची अंग बोले मासी तपे. विकावया आपण पे, अंगहीन पडली जिया परी. आसो धन मानी आस,
वाढवुनिया तप कीजे सायास. ते तैसेची राजस बोलले गा परी पाहुरणी जे दुजेही. ते न दुजेचे व्याले का उभे शेत चारिले. पिकावयानुरे तैसे पोकारिता तप कीजे ते साक्षेप जे फळी तव सोप. हे जाय ऐसे निर्फळ देखुनियाकरिता माझारी साठी सांडूशी म्हणून या नाही स्थिरता तपातया. एरवी तया आक मांडी न जो गरजूनी ब्रह्मांड फोडी तो आव काळू मेघू काय. घडी आहात आहे तैसा राजस तप ते होय ते फळी करी. ते परी आचरोनी नोहे निर्वाहिते गा. आत्ता तेची तप तामसाचिया रीती पै पारत्रा आणि कीर्ती मुकोनिया कीजे. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनिया निर्धारा नाम ठेविजे वीरा. इंद्रियाचे पंच अग्नीची दगडी खोलवतिजी शरीर लागी का इंधन कीजे हे आगी. हातू लावी माता जाळी गुगुळ पाटी घाले जती गुळ अंगा जाळीती इंगुळ. जळत ता दवंडोनिया अश्वाच्छवास कीजी ती वायाची उपवास का धुपाचे घास. अधोमुखे हिमोदके आकटे खडके विजिये तटे जितया माणसाचे चिमुटे. सोडोती जेथ तैसी ना परी हे काया घाय सुता ते धनंजया. तप कीजे नाशावया ढिला ते अंग भारे सुटला दुडा आपण फुटुनिया होय डिखडा. का आड झालिया ते रगडा किरी जैसा. तेवी आपलिया आठनिया सुखे असतया प्राणिया. जीवावया शिरानिया कीजितिया गा. किंबहुना हे वकटी घेऊनिया केशूच्या हातवटी.